आजचा विषय आहे वैष्णवांचा कांदा आणि लसणाशी वैरभाव का, हा प्रश्न आहे. अगदी ज्वलंत प्रश्न आहे, कारण नेहमीच हा प्रश्न आपल्याला पडतो आणि लोक आपल्याला विचारतात, त्यामुळे त्यांनाही पडतो आणि आपल्याला पडतो. पण प्रश्न पडतो एवढं निश्चित आहे. अर्थात आपल्याकडे उत्तर आहे किंवा आपली एक श्रद्धा आहे, विश्वास आहे की आपल्याला जे सांगितलं ते पालन करायला, पण तरी सुद्धा त्याच्यामुळे शास्त्राचा थोडस संदर्भ घेणं खूप आवश्यक आहे. एकदा अशी घटना घडली, जेव्हा श्रील प्रभुपाद या भूतलावरती होते, तर प्रभुपाद एकदा, जे मल्होत्रा आपण ऐकलं असेल पुण्यामध्ये, त्यांचं महाबळेश्वरामध्ये पण, तिथं पण एक फार मोठं निवासस्थान आहे. तर ते आता हयात नाही सध्या, प्रभुपादांच्या वेळेला असताना, तर त्यांचं फार मोठं घर होतं. त्यांची इच्छा होती की भक्तांनी, श्रील प्रभुपाद आणि भक्तांनी त्यांच्या घरी यावं म्हणून आणि प्रसादासाठी. आणि घरी गेले त्यांच्या, आणि प्रभुपादचा जो सेवक होता, तर तो प्रभुपादांसाठी त्यांची जी काही नेहमीची ताट आहेत, वाटे आहेत, ते घेऊन येण्यासाठी, कारमध्ये घेऊन येण्यासाठी बाहेर आला. तेवढ्यात काय केलं, प्रभुपादांची सेवा करणारा जो सेवक होता, त्याने साहजिकच प्रभुपादांना आत नेलं, घराच्या आत नेलं. आणि आत नेल्यानंतर तिथे ज्या काही घरातल्या ज्या काही माताजी होत्या, महिला, त्या ज्या मल्होत्रांच्या पत्नी किंवा त्या ज्या काही सगळ्या माताजी होत्या, मग त्यांनी म्हटलं की स्वामीजी आपण काय, म्हणजे काय चालतं काय नाही. प्रभुपाद म्हटलं काय नाही, सगळं जे काय आपण खातो शाकाहारी चालतं, पण म्हणे कांदा लसूण घालू नका त्याच्यामध्ये, ते टाळा, एवढं सांगितलं प्रभुपादांनी. आणि सांगितलं, मग त्यांनी साहजिकच विचारलं की म्हणे कांदा लसूण का बरं टाळायचं, काय वर्ज, काय कारण, काय असं त्यांनी विचारला प्रश्न. तर अनेक कथा आहेत त्याच्यामध्ये, एक प्रभुपादांनी सांगितलेली आहे. तर प्रभुपाद म्हणतायत, तेव्हा म्हणाले त्यांना की त्याचं कारण असं आहे की, प्रभुपाद लगेच म्हणाले, कारण ते गाईचं मांस खाल्ल्याचं पाप लागतं ते खाल्ल्यामुळे, असं प्रभुपाद म्हटले. गाईचं मांस कसं काय बरं, त्याला ते काय कोडं उलगडलं, त्याला कळलं नाही प्रभुपाद असं काय म्हणताय ते. आणि त्याला प्रभुपाद म्हणत, प्रभुपाद एक गोष्ट सांगितली तेव्हा. एक राजा होता, आणि तो राजा मुस्लिम राजा होता अर्थात. आणि तो मुस्लिम राजा होता, आणि त्याने काय केलं, तो जो मुस्लिम राजा होता, तर तो नेहमी त्याच्यासाठी गोहत्याकडे काय फार, म्हणजे पापपूर्ण गोष्ट अशी नव्हती, तो गोमांस गायीची हत्या करायचा. पण त्याच्यात तो काय करायचा, एका ब्राह्मणाला बोलवायचा आणि सांगायचं की तू काय कर, काय मंत्र असेल ते मंत्र म्हणून तू जात जा, ते कापायचं थांबायचं, ते मंत्र म्हणून निघून जायचं. तो म्हणाला ठीक आहे, तो यायचा. आणि ते जसं मांस शब्दाचा अर्थ माहिती ना आपल्याला, मांस हा संस्कृत शब्द आहे. तर मांस, अंस म्हणजे तो, असा त्या मंत्राचा अर्थ असा आहे, तो त्या गाई पुढे म्हणायचं, कानात म्हणायचं मंत्र की आता म्हणे, आता या जन्मामध्ये मी तुझं मांस खातोय, आणि किंवा ते लोक खातील, आणि पुढच्या जन्मात काय करायचं म्हणे, पुढच्या जन्मात तुला त्यांच्या हत्येची संधी मिळणार आहे, असं सांगून हे असं तो ब्राह्मण सांगायचा आणि निघून जायचा. ते गायीला कापताना बघायची त्याला अनुमती नव्हती, कारण तेवढं करून जायचा तो, कारण त्याला माहित होतं की यांना चालत नाही म्हणून. पण तेवढा विश्वास होता की काहीतरी मंत्र म्हटलं थोडं बरं होईल बाबा, असं त्याला वाटायचं. पण एकदा काय झालं, तर ब्राह्मणाने ते मंत्र म्हटले, आणि तो जाताना त्याच्या मनात विचार आला की गायीने एवढं ते कापून खातात, त्याला थोडासा मनात इच्छा झाली, काय असेल बरं, कशी चव असेल, एवढं ते खात आहेत. थोडं त्याला मनामध्ये अशी एक इच्छा निर्माण झाली, त्यांच्या कोणाच्या मनामध्ये, त्या ब्राह्मणाच्या मध्ये इच्छा निर्माण झाली, बघा तरी टेस्ट तरी करून बघा, काहीतरी काय. पण त्यावेळेस तर ते शक्य नव्हतं लगेच, पण तरी पण तो निघून जाण्याचा बहाणा करून तिथंच थांबला, प्रपात म्हणतात. आणि अगदी कोपऱ्यात त्यांनी पाहिलं, ते हत्या करताना पाहिलं, आणि बाकीच्याने काय केलं, त्या लोकांनी थोडं थोडं काय काय त्यातलं घेतलं आणि निघून गेले. आणि सगळे गेल्यावर हळूच तो आत गेला, ज्या ठिकाणी गायीचं मांस तिथं ठेवलेलं होतं, आणि मांसावर नव्हतं, सगळं संपलं होतं. पण गायीच्या पायाचा घोटा असं की नाही, किंवा त्याला खूर म्हणतो आपण, तो भाग तिथेच राहिलेला होता, तो त्यांनी नेलेला होता. त्यांनी काय केलं, ते घेतलं आणि घेऊन तो तिथनं, त्याला मी तिथं काय खाऊ शकणार नाही, म्हणून खाल तर गडबड होणार, चर्चा होणार. तर लगेच विचार केले, काढून कुठे जंगलात घेऊन गेला, तो पुरलं त्यांनी, आणि पुरलं, आणि नंतर काढून आपण ते शिजून खावा असं त्याच्या मनात आलं, आणि गेला ते जंगलात पुरला, आणि परत रात्री पोहोचला तिथं. जेव्हा रात्री तिथं पोहोचला, रात्री पोहोचल्यावर काय झालं, ते काढून बघितलं, तर प्रभात म्हणतात की ते काढून बघितल्यावर काय झालं, त्याचं रूपांतर कांदा आणि लसणामध्ये झालेलं. तसं
प्रभुपाद त्यावेळेला म्हणाले की जसं ते जे खूर आहे ते पण एका दृष्टीने ते कांदा लसणासाठी त्याचा आकार तसाच असतोय, त्याच्यात थर असतात वेगळे वेगळे कांद्यावरती. आणि लसूण पण त्याच पद्धतीने ते म्हणतात की लसूण खाल्ले की दुर्गंधी येते तोंडाची आणि कांदा कापताना डोळ्यामध्ये पाणी येतं, अश्रू येतं. का अश्रू येतात म्हणे की गाय रडते म्हणे कापताना एका दृष्टीने, की गाय म्हणते की कलियुगात ब्राह्मण सुद्धा खातील म्हणे कांदा. तर त्यामुळे प्रभुपादांनी ते सांगितलं. मग त्याने समजून घेतलं की ठीक आहे मी खाणार नाही. आणि एकाने असा प्रश्न विचारला, दुसरा प्रसंग प्रभुपादांनी असा एक प्रश्न येतो मनात, आपल्या मनात, की जसं आपण बटाटा आहे किंवा बाकीचे भाज्या वगैरे खातो आपण विचार करतो तसंच हे सुद्धा मग वनस्पतीजन्य, वनस्पतीपासून वनस्पतीला झाडं लागतंय, मग खायला काय हरकत असं वाटू शकतं. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आवश्यक आहे. 3 गुण आहेत, सत्वगुण, रजगुण, तमोगुण. त्या 3 गुणांमध्ये सत्वगुण हा चांगला गुण आहे आणि जे रजगुण आणि तमगुण ते फार घातक आहेत आपल्याला. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी दोन्ही गुण फार घातक आहेत. आणि हे जे कांदा आणि लसूण आहे हे तामसिक पदार्थ म्हटलेले. याच्यामध्ये रजगुण आणि रजगुणाचा पण त्याच्यात प्रभाव आहे, विशेष तमोगुण पण रजगुणाचा पण थोडा आहे. आणि आध्यात्मिक जीवन म्हणजे काय, कृष्ण भावनेचं जीवन म्हणजे काय, आपण सत्वगुणाचा आता सत्वगुणामध्ये थांबायचं नाही आपल्याला तर विशुद्ध सत्वामध्ये जायचं आहे. पण त्या विशुद्ध सत्वगुणामध्ये जाण्याच्या आधी आपल्याला कमीत कमी म्हणजे 3 गुणाच्या पलीकडे जायच्या आधी काय केलं पाहिजे, कमीत कमी सत्वगुणात असलं पाहिजे. जसं एखाद्याला डॉक्टर बनायचंय, इंजिनियर बनायचंय नाही का, तर कमीत कमी त्याला काय केलं पाहिजे, ग्रॅज्युएट बनायचं. कमीत कमी 12वी म्हणतो ना आपण, कमीत कमी 12वी तर झाली पाहिजे, त्याच्यानंतर पुढचं ठरवू शकतो. आणि 12वीच नाही झाली, 8वी झाली, म्हटलं मला डॉक्टर, अरे बन बाबा तू नको म्हटलंय का, पण आधी काय कर, आधी 12वी तरी होऊ दे. 12वीला गेल्यावर कळेल तुझे 12 असेल का कुणाची, मुद्दा वेगळा. सांगायचा मुद्दा हाच आहे की त्यावेळेला त्याला कमीत कमी ते अपेक्षा आहे. त्याच पद्धतीनं सत्वगुण खरं तर भौतिक जगातलाच गुण आहे, पण त्या सत्वगुणात होतं ज्ञानाचा प्रकाश किंवा आपल्याला खरं ज्ञान प्राप्त होण्याची संधी आहे सत्वगुणात. म्हणून कमीत कमी सत्वगुणात यायला हवं आणि त्या रजगुण तमगुणाच्या प्रभावातून सुटणं आवश्यक आहे. आणि कांदा लसूण काय करतो, आपल्याला सत्वगुणात येऊ देत नाही. येऊ देत नाही म्हणजे काय, ते काय लांब असलं तर काही त्रास नाही. आपण त्या आहारामध्ये घेतलं तर आपल्याला ते रजगुण तमगुणामध्ये ओढतात आणि ते तिकडं ओढल्यामुळे आपण इकडं नाही ओढले जात, कुठं, सत्वगुणाकडं. तर त्यामुळे आपल्याला फार मोठं नुकसान आहे आध्यात्मिक जीवनाच्या प्रगतीमध्ये. आणि होतंय काय की आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला फार मोठा अडथळा निर्माण होतो आणि तो अडथळा निर्माण झाल्यामुळं आपण गाडी पुढे जात नाही, आपली तिथं कुठेतरी घुटमळत राहतो नाही का. तर ते टाळणं आवश्यक आहे. तसं भगवद्गीतेमध्ये सुद्धा 17व्या अध्यायातल्या 9व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतायत 17.9, त्यात भगवंत असं म्हणतायत, तो श्लोक मी सांगतो आपल्याला. हा जो श्रद्धात्रय विभाग योग आहे त्याच्यामध्ये खूप किती सुंदर वर्णन याच्यात आपल्याला कळू शकतं. तो श्लोक असा आहे, कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिनः आहारा राजस्येष्टा दुःख शोकामय प्रदाह. त्याचा अर्थ असा आहे, रजगुणी मनुष्याला काय वाटतं, अतिशय कडू, थोडं नाही खूप कडू, खूप आंबट, खूप खारट, खूप एकदम उष्ण दाहकारक, आणि परत तिखट शुष्क कोरडं खायला आवडतं आणि दाहकारक शरीर जाळणार असा आहार. आणि या आहारामुळे काय होतं म्हणे, दुःख शोक आणि व्याधी निर्माण होते. तर त्यामुळं तसा आहार आपण घेण्याचं काय केलं पाहिजे, पूर्णपणे टाळलं पाहिजे. आणि त्याजवळ 10व्या श्लोकात पण भगवान म्हणतात, ते तर कांद्याला थोडं लागू होतच आहे, पण त्यातने विशेष करून जे आहे, जो पुढचा जो श्लोक आहे त्यात कुठलं म्हटलेलं आहे, यात यामम गतरसम पूती पर्युषितम चयात उच्छिष्टम अपि चामेद्यम भोजनम तामस प्रियम. आता बघ तमोगुणी याचे लक्षण काय, इथं म्हटलेलं आहे, 3 तासांपेक्षा अधिक काळापूर्वी शिजवलेले बेचव नाचलेले दुर्गंधीयुक्त उष्ट आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असे भोजन. तर याच्यामध्ये काय दुर्गंधयुक्त आहे, लसूण जे दुर्गंधयुक्त आहे, आपल्याला ते ज्यांना लसूण खायचं त्यांना तो सुगंध वाटत असेल,
कुणाला कुठला सुगंध वाटेल सांगता येत नाही. एकदा काय झालं ऐकलं का तुम्ही? एकदा अशी घटना घडली, एक एक बाई होती, महिला होती, फुलं विकणारी, फुलांच्या माळा, फुलं विकणारी. आणि त्यांच्याकडं एक अचानक एक दुसरी तिची मैत्रीण आली. आणि तिची मैत्रीण काय विकत होती? ती मासे विकणारी होती. ते टोपलीत मासे विकले समुद्राच्या काठावरती. आणि नंतर तिने पाहिलं की आता उशीर झाला, त्यामुळे उशिरा घरी जायचं कसं? मग तिने आठवलं माझी मैत्रीण जमत राहत, तिच्याकडे गेली. आणि मैत्रिणीला बरं वाटलं, बरं झालं तू आलीस म्हणून. आणि ही म्हणाली की मी आज राहू. हो का नाही म्हणे, बरं राहू शकते. आणि मग झोपली ती, पण तिला झोपच येत नव्हती. तिनं पाहिलं का झोप येत नाही, का तिच्या लक्षात आलं की आपल्या मैत्रिणीच्या घरात काय फुलंच फुल आहेत. ती फुलवाली होती ना, एवढी फुलं, त्या फुलाचं एवढं सुगंध की त्याला सुगंध काय त्याला त्या बरं वाटेल ना. मग तिची जी माशी टोपली ती तोंडावर ठेवली आणि मग तिला चांगली गाढ झोप लागली. का बरं? कारण काही जणांना ते दुर्गंधाची सवय लागली, त्यामुळे सुगंध बरंच वाटत नाही का? तो एकदम तडका म्हणतात ना, तडका फडकी नाही, तडका म्हणजे जे फोडणी, ते कांदा लसूणची फोडणीचा वास आला की त्यांना अगदी वाटतं हा काय जीवन किंवा काय जेवण आहे. पण जे भगवंताचे भक्त जे वैष्णव ते पाहतात ते कांदा लसूण वास म्हणजे त्यांना सहन होत नाही. तर त्यामुळं हे जे कांदा लसूण आहे हे भक्त का स्वीकार करत नाही? कारण भगवंत त्याचा स्वीकार करत नाही. भगवान स्वतः ऍक्सेप्ट करत नाही. त्यांना जर जेव्हा भोग लावून खातो आपण, ती घेत नाही. आणि अजून एक कथा आहे पुराणामध्ये, कांदा लसणाची कशी उत्पत्ती झाली ते त्याचा प्रसंग असा आयुर्वेदामध्ये सांगितलं. जेव्हा मोहिनी भगवंत आले ना, आपल्याला माहिती आहे तो प्रसंग, समुद्र मंथनाचा प्रसंग सुरू होता. आणि समुद्र मंथनाच्या आधी तर विष निघालं आणि बरेच काही गोष्टी निघाल्या त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर काय निघालं? त्याच्यानंतर अमृत निघालं. आणि भगवंताने ते अमृत कुंभ आणलं, पण असुराने ते हिसकावून घेतलं आणि इकडे पळापळ सुरू झाली. आणि भगवंताने ते मोहिनी मूर्तीचं अतिशय सुंदर लोभ, म्हणजे सगळेजण मोहित होतील असं नावच त्याचं मोहिनी मूर्ती होत. आणि भगवंत त्या रूपात प्रकट झाले. आणि प्रकट होऊन त्यांनी काय केलं, ते अमृत सरांना वाटायला सुरुवात केली, डिस्ट्रीब्युशन सुरू झालं. आणि डिस्ट्रीब्युशन सुरू झालं, पण भगवंताने काय सांगितलं? त्याचे असुर इतके मोहित झाले भगवंताच्या सौंदर्याकडे, ते म्हणाले की तुम्ही जसं म्हणाल तसं आम्ही स्वीकार करायला तयार. काय माहित नाही, ओळख ना पाळत, काय पत्ता माहित नाही, काय नाही, पण या सौंदर्यामुळं एवढे मोहित झाले म्हणे की मॅडम तुम्ही जे ज्याला द्याल आम्ही घ्या. मॅडम असं वापरलं नाही, पण ते म्हटले तुम्ही ज्यांना द्याल आम्ही, काय अडचण नाही. देवताने एका रांगेत आणि तिकडे असुराने एका रांगेत ते केलं. आणि जेव्हा देवतांना भगवंत ते अमृत देत होते आणि देवतांना देताना असुरांना म्हणाले की मी काय करते, भगवंत स्वतः की मी आधी त्या देवतांना वरवरचं देते म्हणून थोडं पातळ असेल, आणि जे घट्ट आहे कालचं ते तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही असं समजू नका मी देवतांना देते म्हणून, तुम्ही थोडं धीर धरा. त्यामुळं ठीक आहे म्हणे, आता आपण तर सरेंडर झालेलंच आहे, जे म्हणे ते स्वीकार करायचं आपल्याला. मग देवताना वाटता काय झालं, स्वरभानू नावाचा एक राक्षस होता, स्वरभानू असुर होता. त्या राक्षसाने जेव्हा पाहिलं, काय पाहिलं त्यानं की ही म्हणे कोणतरी मोहिनी मूर्ती काय करू लागली, ते हसून इकडे देवतांना सगळं देऊन टाकणार असं चिन्ह दिसतंय. आणि त्या वाटण्याच्या पद्धतीने ओळखलं की आपल्याला काय थेंबही मिळणार नाही. लगेच त्याने काय केलं, स्वतःच, आता आपण ऐकलेलं आहे की असुर लोक स्वतःचं रूप बदलू शकत होते, लगेच आपला वेश पालटून की लगेच रूप त्याने बदललं, देवताचं रूप घेऊन बदला, चंद्र आणि कोणाच्या मध्ये, सूर्याच्या मध्ये बसला ते. आणि बसला आणि भगवंत आले, ते अमृत वाटायला आले आणि त्याने काय केलं, त्याला पण मिळालं अमृत. आणि पुढे गेला, लगेच चंद्र आणि सूर्याच्या लक्षात आलं की अरे हा तर राक्षस बसलाय ते मध्ये. लगेच खुणावलं. काय केलं, कोणाला खुणावलं? भगवंताला सांगितलं की असं इशारा केला. त्यालाही कळलं त्या स्वरभूमीला पण. आणि भगवंताला लगेच सुदर्शनचं आवाहन करून त्याचं मुंडकं छाटलं. आणि मुंडकं छाटले, काय झालं मग ते खालचं धड तर खाली पडलं. आणि वरचं मुंडक्यामध्ये त्याचं त्याने जे अमृत पिलेलं होतं, दिलं होतं ना भगवंतानी, अमृत पिलं होतं, ते गळ्याच्या अजून खाली उतरलेलं नव्हतं, तिथपर्यंतच होतं. आणि ते मुंडकं छाटल्यामुळे काय झालं, वरचा गळाच फक्त जिवंत राहिला. त्यामुळे त्याला एक ग्रह म्हणून मान्यता मिळाली, कारण अमृत पिलं होतं ना. आणि खालचं वरचं हे म्हणजे राहू झालं आणि खालचा भाग केतू झाला. आणि त्यावेळेला असं झालं म्हणे की जेव्हा ते अमृत, ते रक्ताचे थेंब पडले जमिनीवरती, रक्ताच्या थेंबावर अमृत पण पडलं साहजिक, त्याचे मिसळलेलं ते जमिनीवर पडलं. ऐकता सर्वजण, गंभीरपणे ऐका सर्वजण, बोलू नका.
ठीक आहे, कोणतरी बोलतंय मध्ये मध्ये थोडस, बोलू नका कारण डिस्ट्रॅक्शन होते. हा बोलणारे लक्षात आलं तर तुम्ही बोलायचं, तुम्ही व्हिडिओ ऑफ करून बोला, नाही तर ऐका. आपली काही नेहमी भेट होत नाही, ठीक आहे. एनिवे, तर ऐका, होतंय काय की जेव्हा त्या खाली पडलं अमृत, अमृत खाली पडल्यावर थोडं अमृत होतं आणि त्याच्यामध्ये काय मिसळलं होतं, मी म्हटलं अमृताबरोबर मिसळलं होतं कुठलं, रक्त. पण त्या दोन्हीचा संयोग होऊन त्या दोन्हींची रासायनिक अभिक्रिया होऊन काय झालं, त्या ठिकाणी तिथं हे घटक उत्पन्न झाले, कांदा लसूण. म्हणून काय म्हटलेलं आहे, ते घातक आहे. भले अमृताचा प्रभाव आहे त्याच्यामध्ये भरपूर, ते पण मी सांगेन, भरपूर औषधी गुण पण आहे त्याच्यामध्ये. पण औषधी गुण असून सुद्धा काय त्याच्यावर, त्याचा आपण फक्त औषधी गुण बघून जर सेवन केलं आपण, तर काय होईल, आपण भगवंताचे प्रिय बनणार नाही, म्हणजे भगवंताला अर्पण करू शकणार नाही. तर हा मुद्दा आपण जाणून घेणं आवश्यक आहे. मग ते राहू केतू काय करू लागले, मग दोघं सूर्य चंद्राचा पाठलाग करू लागले. चंद्रग्रहण सूर्यग्रहण होतं ना, तेव्हा ते नेहमी त्रास देऊ लागले. म्हणे काय केलं, म्हणे तुम्ही दोघांनी, मी अमृत घेऊन पूर्ण अमर झालो असतो, पण काय केलं तुम्ही दोघांनी सांगितल्यामुळं माझं मुंडकं छाटलं गेलं. असं म्हणते काय करतात नेहमी, त्याचं चालूच असतं. एक म्हणून म्हटलेलं आहे, कांदा लसूण खाल्ल्यामुळे काय होईल, आपल्याला शक्ती प्राप्त होईल. पण काय होईल, त्या राक्षसाच्या त्याच्यातनं प्रकट झाल्यामुळं शक्ती मिळेल आपल्याला, पण काय नुकसान होईल, आपली बुद्धी पण तशीच होणार राक्षसारखी. म्हणजे राक्षसारखी बुद्धी म्हणजे काय, भगवंताची ती शरण नाही घेणार. त्यामुळे हा आपल्यासाठी घातक आहे. पुन्हा आपण टाळतो. एकदा काय झालं, सत्ययुगातली घटना. सत्ययुगामध्ये ऋषी काय करत होते, वेगवेगळे आपल्याला माहिती आहे, वेगवेगळे यज्ञ आहेत, गोमेध यज्ञ, अश्वमेध यज्ञ आहेत. अर्थात कलियुगात ते वर्ज करायला सांगितलं बरं का, आपल्याला माहिती ना, कलियुगामध्ये हे सगळे यज्ञ, बरेच यज्ञ ते वर्ज करायला सांगितलेले. तर त्यामध्ये जे यज्ञ आहेत करायचे नाही, पण सत्ययुगामध्ये तर चालायचं. तर ऋषी मुनीने एकत्रित एक यज्ञ केला, गोमेध यज्ञ. तो यज्ञ असा असायचा की त्या यज्ञामध्ये गायीच्या, आता वयोवृद्ध गायीच्या मांसा, गायी तुकडे करून त्याच्यामध्ये बळी दिले जायचे. आणि त्यानंतर जेव्हा मंत्रांचं उच्चारण केलं तर त्या मंत्रांच्या प्रभावामुळे काय होत होतं, त्या गायीला पुनर्जीवन प्राप्त व्हायचं. पुन्हा ती गाय तरुण बनायची किंवा मनुष्य शरीर पण प्राप्त व्हायचं. आणि त्याच्यावर सर्वांना कळायचं की हे जे दमलेले ब्राह्मण आहेत, ऋषी आहेत, ते खरंच पवित्र आहेत, त्यांच्यात पावित्र्य आहे, म्हणून हे झालेले. पण एकदा काय झालं, तो यज्ञ सुरू झाला, त्याच्यामध्ये त्या गायीचे काही गोमेध यज्ञामध्ये, तर तिचे काही मांस त्याला अर्पण करत असताना त्या ऋषींची पत्नी तिथं आलेली होती बघण्यासाठी. ती गर्भवती होती आणि तिला अशी इच्छा होऊ लागली, असं आपण ऐकलंच ना की गर्भवती स्त्रियांना अशी इच्छा होती, अमुक खावं, हे खावं, असं त्याला काही शब्द आहेत वेगळे. तर तिची इच्छा झाली ते खावं म्हणून. पण तिच्या लक्षात आलं की समजा तिच्या मनात विचार केला, मी असं ऐकलंय कुठंतरी की जर गर्भवती असताना आपल्याला काहीतरी खायची इच्छा जर झाली आणि त्या इच्छेची पूर्ती नाही झाली तर काय होतं, म्हणे जे मूल जन्माला येतं नेहमी त्याच्या तोंडातनं लाळ गळत असते, असं होतंय, असं मी ऐकलं. आता इच्छा तर झालेली, हे खरं तर खाणं चुकीचं आहे, पण नाही खाल्लं तर काय होणार, असं होणार. तर त्यामध्ये विचार करता काहीतरी करून आपण काय केलं पाहिजे, हे थोडं प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे इच्छा झाली आणि नेमकं काय झालं, यज्ञात त्यांनी सगळं टाकलं त्याच्यामध्ये. पण हळू जाऊन तिने काय केलं, लक्ष नसताना हळू त्यातला एक तुकडा ते काढून लपून ठेवला. ते म्हणजे नंतर खावा आपण, कारण ती इच्छा पूर्ण नाही झाली तर परत गडबड होणार. त्याने काढून ठेवलं आणि काढून ठेवल्यावर जेव्हा मंत्रोच्चारण केलं त्यांनी, यज्ञ टाकलेलं होतं आणि बघितलं गाय झाली त्यातनं प्रकट. पण गायचा जो डावा भाग होता त्यात काहीतरी कमतरता, उणीव अशी जाणवून त्यांना. मग त्या ऋषींनी अंतर्ज्ञान ध्यान लावलं आणि अंतर्ज्ञानाला कळलं काय झालेलं आहे की आपल्या पत्नीनं त्यातला तुकडा घेतलेला आहे. पत्नीलाही कळलं, त्या ऋषींना कळलं, म्हणून तिला कळलं की आपली चूक झाली, त्यामुळे असं नुकसान झालं. त्यामुळे लगेच तो तुकडा काय केला, तिनं खाली फेकून दिला. आणि जमिनीत फेकून दिल्यावर काय झालं, त्याच्यापासून काय झालं, त्या मंत्राचा प्रभाव तर होताच त्या मांसावरती, आणि मंत्राचा प्रभाव आता नुसतं तुकडे असल्यामुळं त्यात काही जीव नव्हतं, सजीव नव्हतं, ते मृत झालेलं होतं. मांस तर मृत असतं, पण त्या मंत्राच्या प्रभावामुळे काय झालं, त्याच्यामध्ये चेतना आली, जीवन झालं ते मांसाचा तुकडा सुद्धा. आणि त्याच्यातले जे
त्याची जी हाडं होती त्या मांसाच्या तुकड्याने हाड पण होते. त्या हाडापासून काय झालं, लसूण तयार झालं आणि त्यातला आतला जो मांसल भाग होता त्याच्यापासून कांदा निर्माण झाला. म्हणून जे वैष्णव आहेत ते याचं सेवन करतात, कारण कांदा लसूण केवळ शाकाहारी नाही, एवढंच नाही तर ते गाईचं मांसासारखंच आहे, गाईचं मांसच जणू काही. आणि ते खाल्ल्यामुळे आपल्याला असं म्हटलेलं आहे, जो कोणी कांदा आणि लसणाचं सेवन करतो त्याला गोहत्या केल्याचं किंवा गाईचं मांस खाल्लं काय आणि कापलं काय एकूण एकच झालं, त्याचं पाप लागतं म्हणून तो टाळतो. तर कांद्यामध्ये विशेष करून म्हटलेलं आहे गंधक असं सल्फर म्हणतो आपण, सल्फर, त्या गंधकाचं प्रमाण जास्त असतं. तर कापताना काय होतं, एकतर फार उग्र वास येत त्याचा, दुसरं काय त्याच्यामध्ये ऍलिसिन किंवा ऍलिकिन नावाचं एक घटक आहे, गंधकाचं ते स्वरूप आहे. तर त्यामुळे त्याचा आपल्या डोळ्यांना पण त्रास होत असतो. जे आपण कांदा आपण कापतो म्हणण्यापेक्षा जे कोणी कापत असेल किंवा आधी ज्याने कापलेला असेल कांदा, तर काय होतं मग डोळ्यातलं पाणी तर माहिती ना, मगाशी विषय झाला. तर त्यामुळं तर त्याचा डोळ्यांना त्रास होऊन ते पेशींपर्यंत त्याचा त्रास पोहोचत असतो. खरं तर मग इथं बरेच जण डाव म्हणे कांदा लसूण तर चांगलं उपयुक्त आहे, बरेच आजारावर उपयुक्त आहे उपयुक्त. पण त्याचं बघा ना, उपयुक्त कशावर, जीवाणुरोधक म्हटलेलं आहे, ब्लड प्रेशरसाठी उपयुक्त आहे, मधुमेहासाठी आहे, कफ आहे, पोटाच्या विकारांसाठी आहे, काही गोष्टी, कधी काही डाव कॅन्सरसाठी उपयुक्त. पण एवढं असलं तरी पण काय त्याचे दुष्परिणाम, त्याच्यामुळे जी चेतना, इंग्लिशमध्ये एक म्हणे ना, यू आर व्हॉट यू ईट, आपण जे खातो तसं बनतो. आपण भगवंताला अर्पण केला प्रसाद खायची सवय असेल, आपलं शरीर प्रसादाने बनल्यामुळं साहजिकच भक्ती करायला फार सोयीचं होतं आपल्याला. आणि कांदा लसणाचं आपण सेवन करत असू तर काय होणार, ते भगवंताला अर्पण करत नाही आपण, आणि ते तसंच खाल्लं तर शरीर आपलं पवित्र नाही बनणार. आहार शुद्ध, सत्व शुद्ध, आहार शुद्ध असल्यामुळे आपण जीवन पवित्र होतो, ते नाही होणार. आणि ते नाही झाल्यामुळं मग राहणार या जगामध्ये, जाणार नाही. बघा वाटतं, थोडंच वाटतं काय कांदा मोठी गोष्ट आहे, पण आहे छोटी गोष्ट, पण किती त्याचे दुष्परिणाम होतात, भोगावे लागतात हे समजू शकतो आपण. आणि असं म्हटलं लसूण, त्याच्यामध्ये सल्फोन हायड्रॉक्सिल नावाचा विषारी घटक आहे, आणि मेंदूच्या रक्तात जर ते मिसळलं तर काय त्याच्यामध्ये आपल्याला विचार करण्याची शक्ती आहे ती आपली काय होते, हळूहळू कमी होऊ लागते. आणि मनुसंहितेमध्ये असं म्हटलेलं आहे, जे खरोखरच भगवंताची भक्ती करू इच्छितात, ज्यांना द्विज म्हटलंय, द्विज ऐकलं की तुम्ही, द्विज म्हणजे दुसरा जन्म. पहिला जन्म कोणाकडनं होतो, आई वडिलांपासून पहिला जन्म. दुसरा जन्म म्हणजे ज्याची दीक्षा झालेली आहे, आध्यात्मिक संस्कार झालेले आहेत, त्यानं काय केलं पाहिजे, हे टाळणं खूप आवश्यक आहे. आणि दुसरं पण मी बऱ्याच वर्षापासून ऐकतो ही गोष्ट, की ते कांदा लसूण म्हणजे एवढं दाहक आहे की त्याच्यामुळं आपले जे सांधे आहेत, जॉईंट्स म्हणतो ना आपण, त्या सांध्यामध्ये वंगण असतं. आपण त्याची हालचाल होते याचा अर्थ काय, ते हाड आहे त्याच्यामध्ये वंगण पण आहे, नाही का, लुब्रिकंट, आणि ते हालचाल होऊ शकते. पण सांधे दुखतायत याचा अर्थ काय, ते नष्ट झाले, कमी झालेलं. तर ते कमी झाल्यामुळे काय करतो आपण, सांधे दुखू लागतात, कारण त्याचं वंगण हलवलं. कुठले मशीन बघा, त्याच्यात जर ग्रीस नसेल, वंगण नसेल, तर तुम्ही तसं खरोखर काय होणार, आवाज येणार आणि काय होणार, ते तुटण्याची शक्यता आहे, स्मूथ नाही फिरणार. तर त्याच पद्धतीनं आपण कांदा लसणाचं सेवन केल्यामुळं जे काय उष्णता निर्माण होते जास्त अतिरिक्त, त्याच्यामुळे सांध्यातलं जे वंगण ते नष्ट होतं, आणि मग सांधेदुखी, गुडघेदुखी वगैरे सुरू होतं. आणि आपण बघतो बरेच जण आहेत की मोठमोठे, फक्त असं नाही की आपण इस्कॉन हरे कृष्णावर स्टार्ट होतो, असे बरेच लोक आहेत ते जन्मजात खात नाहीत कांदा लसूण. जैन लोक आहेत म्हणा, किंवा मोठमोठे व्यापारी जैन किंवा मारवाडी, गुजरात लोक, त्यांच्यात बऱ्याच प्रमाणात कांदा लसणाचा समावेश नसतोच. तर त्यामध्ये बिझनेस वगैरे करताना आपण पाहिलं सर, मोठमोठे बिझनेसमॅन असतात ते बाहेर गिराईक घेऊन काय काय बोलतात तरी पण ते शांततेने हे करू शकतात. का बरं, कारण कांदा लसूण सेवन न केल्यामुळं आपण इंद्रिय संयम ठेवणं फार सोयीचं होत आहे, आणि म्हणून तुझं आपण हे टाळणं आवश्यक आहे. तर असे बरेच सांगितले पॉइंट्स. तर कांद्याचे अजून एक 5 एकंदरीत असं वेगळ्या पद्धतीने मी सांगतो आपल्याला. एक तर कांद्याचं काय होतंय, दुर्गंध आहेत खाल्लं की. दुसरं, ब्लड शुगर लेवल जी आहे ना, ती काय होतं, ब्लड साखर जी आहे शरीरातली ती एकदमच कमी होते, लो शुगर म्हणतो ना आपण, एकदम कमी झालं तरी पण घातक आहे. आणि त्याच्यामुळे कांद्यामुळे म्हणे गॅस वाढतो शरीरातला, आणि
आपली जी त्वचा आहे त्वचेवर पण काय होऊ शकतं, बऱ्याच जणांना असं निष्कर्ष निघालेला संशोधनांनी की त्याच्यामुळं त्वचा रोग पण होत असतो, ते पण टाळलं पाहिजे. आणि लसूण तर खूपच उष्णता खूप जास्त त्या लसणामध्ये, आणि त्यामुळे हृदयाची जळजळ होणं असेल म्हणा किंवा ऍसिडिटी आहे, आणि त्यातनं धोका म्हणजे रक्त पातळ होतं. रक्त पातळ झाल्यामुळे काय होणार आहे, रक्त विशिष्ट त्याची घनता असणं आवश्यक आहे, पण ते गरजेपेक्षा जास्त जर पातळ झालं तर काय होणार, कधी काही जखम झाली तर ते वाहायला सहज वाईल, आणि ते जेव्हा ते जखम भरण्यासाठी ते रक्त गोठण्याची आवश्यकता, त्याची प्रक्रिया काय होणार आहे, त्याची प्रक्रिया एवढी वेगानं नाही होणार. म्हणून ते आपण म्हणूनही टाळतो. आता बरीच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पुन्हा म्हणजे यकृताला धोका आहे, फुफ्फुसाला धोका आहे, डोकेदुखी पण होतात, बऱ्याच गोष्टी आहेत. आणि असं भगवान म्हणतात ना की त्यामध्ये यज्ञ शिष्टा शिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषय भुंजते ते त्वघम पापा ये पचन्ते आत्मकारण. म्हणून म्हणतात ना की मी काय करतो की जे मला अर्पण करून यज्ञाला म्हणजे भगवंताला अर्पण करून तो प्रसाद जेव्हा घेतात त्यातलं पाप मी काढतो, पण जे मला अर्पण न करता स्वतःच बनवून स्वतः खातात त्यातलं पाप मी घेत नाही. पण साहजिकच आहे, कांदा लसूण असलेले पदार्थ आपण भगवंताला अर्पण करू शकत नाही, त्यामुळे त्यातला पाप भगवंत घेत नाहीत, आणि ते कोण घेणार, तर आपणच घ्यावं खाणार. म्हणजे भगवंतापासून आपल्याला दूर ठेवतात हे घटक, तर त्यामुळं पण हे टाळणं खूप आवश्यक आहे. आणि मग असंही म्हटलं की मन आणि शरीरावर हे काय करतात, असं दुष्परिणाम घडून आणतात की आपल्या ज्ञानाचं आकलन होत नाही. असं म्हटलेलं आहे की मेंदूवरती त्या कांदा लसणाचे असे काही सूक्ष्म थर तयार होतात, त्यामुळे जे आपल्याला पेशीच्या सूक्ष्म असणं आवश्यक आहे ज्ञानाचं किंवा भक्तिमय ज्ञानाचं आकलन करण्यासाठी, ते आकलन होण्यामध्ये काय होतं, अडथळा येतो. म्हणून पण आपण याचं सेवन करणं टाळत नाही. आणि जसं मगाशी सांगितलं हे तामसिक पदार्थ आहेत, आणि तामसिक पदार्थाचं सेवन केल्यामुळे काय होणार, आपल्यामध्ये निश्चितच तमोगुण वाढणार. आणि जेव्हा तमोगुण वाढल्यावर काय होणार, साहजिकच आहे, तमोगुणाची जी लक्षणं सांगितली भगवंतांनी ती आपल्यामध्ये प्रकट होणार. त्याच्यामध्ये आळस आहे, निद्रा आहे, प्रमाद आहे, अज्ञान. तमोगुणी व्यक्तीला योग्य काय अयोग्य काय त्याला कळू शकत नाही, त्याचा निर्णय घेणं फार अवघड आहे. तर असे सगळे धोके उद्भवतात. आणि त्याचप्रमाणे तसं 14व्या अध्यायातल्या 8व्या श्लोकात सांगितलेलं आहे, त्याचा असा उल्लेख आहे, असं म्हटलेलं आहे, तमोगुणाची लक्षणं ती तमस्तज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. भगवान म्हणतो त्या ठिकाणी, हे भारता, जो अज्ञानापासून उत्पन्न झालेला हा जो तमोगुण आहे तो म्हणजे देहदारी जीवांचा मोह आहे. हे मोहमायाच आहे तमोगुण. प्रमाद, आळस, निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत, आणि जीवाला काय करतात, ते बंधनकारक, बंधनात टाकणार आहेत. त्यामुळे आपण बंधनात पडायचं नसेल तर मग काय करणं आवश्यक आहे, आपण बंधनात पडायचं नसेल तर निश्चितपणे आपण ओळखलं पाहिजे की तमोगुण निर्माण करणारे किंवा रजोगुण निर्माण करणारे जे कांदा आणि लसूण आहेत हे वर्ज करणं आवश्यक आहे. आणि असं पण नाही की कांदा लसूण नाही खाल्लं तर काय फार मोठा गोंधळ होतो, असं पण काही नाही. बऱ्याच जणांकडे मी पाहिलेलं आहे की काही विशिष्ट काळाला काही जण आहेत की ते त्याच्या काळात तमो हे सेवन करत नाहीत. ते आपण ऐकलं असेल चातुर्मासामध्ये काय जण चातुर्मासामध्ये कांदा लसूण वर्ज करतात. ते वर्ज करतात त्या काळात अर्थात त्यांना माहिती आहे चांगलं नाही, पण एवढं त्याला जर थोडं अजून जर आपण शिकवलं समजवलं तर ते पुढे वर्षभर आयुष्यभरही सोडू शकतात. मी सांगितलं ना मगाशी की असं नाही की इस्कॉनचे भक्त आहेत, वैष्णव आहेत तेच खात नाहीत असं नाही, तर बरेच जण असे की ज्यांना अध्यात्माविषयी काही एवढी गोडी नाही ते पण कांदा लसूण सोडतात, आणि ते पण काय करतात, त्यांना कळतं की हे योग्य नाही म्हणून. आणि जसं मी मगापासून बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की आपला जो वैष्णव आहे त्याचा उद्देश काय की भगवंताला प्रसन्न करायचं आहे, आणि भगवंताला प्रसन्न करण्यासाठी भगवंताला आपलं खाद्य अर्पण करणं गरजेचं आहे. आणि ते अर्पण जर करत नसतो तर आपण काय खाल्ल्यासारखं, भोग खाल्ल्यासारखं. एक मुद्दा असा आहे महत्वाचा की आपण भगवंताला जर अर्पण नाही करत याचा अर्थ काय की भगवंत भोगता आहेत याचा स्वीकार करत. भोगता म्हणजे एन्जॉय, सुप्रीम एन्जॉय, म्हणजे भगवान सगळ्या गोष्टीचा भोग घेऊ शकतात त्याचा आपण स्वीकार करत नाही. आणि दुसरं काय, भगवंताला अर्पण करत नाही म्हणजे की त्याची आवश्यकता नाही, मी आहेच ना, मी बनवतो त्याला कशाला अर्पण करायचं, मी
बनवले माझ्यासाठी, मी खाईन. मी म्हणजे भगवंताशी आपलं काय होणार नाही, मग एक विशेष प्रेमाचा संबंध आहे तो जोडला जाणार. म्हणून गीतेत भगवंत म्हणतात ना, पान फूल फळ पाणी पत्रम पुष्पम फलम तोयम योम्य भक्त्या प्रयच्छति तदम भक्ती उपरित अश्नामी प्रयतात्मना. जो मला प्रेमानं पान फूल पाणी अर्पण करतो, त्या प्रेमानं अर्पण केल्यामुळे मी स्वीकार करतो म्हणतो. म्हणून मग ते प्रेम नाही राहणार. का बरं? म्हणजे भगवंताला आवडत नाही, मग ते आपल्याला कसं आवडलं? जर पंढरपूरात आमची विषय निघत असतो की पांडुरंगा जो महान नैवेद्य अर्पण करण्यात येतो, त्याच्यामध्ये मुळीच कांदा लसणाचा समावेश करत नाही, आणि त्यांना ते भगवंताला आवडत नाही. आणि ते भगवंताला जे आवडत नाही, मग ते भक्ताला कसं आवडत? आणि म्हणून या गोष्टीच्या सेवनामुळं व्यक्ती नेहमी चिंताग्रस्त आहे, अस्वस्थ राहतो, क्रोध येण्याची शक्यता जास्त आहे, आणि निर्णय क्षमता कमी किंवा नष्ट होऊन जाते. तो निर्णय घेऊ शकत नाही. म्हणतो सत असत विवेक बुद्धी पण नष्ट होते. आणि वराह पुराणामध्ये पण एक प्रसंग सांगितलेला आहे. वराह पुराणामध्ये सांगितलेलं आहे, जेव्हा देवतांचा आणि असुराचा संग्राम सुरू होता, युद्ध सुरू होता, त्या युद्धाच्या वेळेला काय झालं बघा. तेव्हा बली महाराज आता भक्त आहेत, पण ते असुरांकडे होते, आणि त्यामुळे त्यांचा काय झालं, देवतांकडे पराभव झाला. आणि पराभव झाला, त्यांच्या जखमेतनं खूप जखमा झाल्या, त्या जखमेतनं रक्तप्रवाह होऊ लागला, आणि त्या रक्तप्रवाह होऊन सगळीकडे इकडे तिकडे सांडलेलं रक्त. आणि असं म्हटलंय की त्याच्यापासून पण कांदा लसण्याची उत्पत्ती झाली. म्हणजे हे वेगळ्या वेगळ्या काळामध्ये वेगळ्या वेगळ्या वेळेला याची उत्पत्ती झालेली असते. म्हणजे आपण म्हणाल की मग का उत्पत्ती होते? लोक म्हणतात आहे तर ते आपण खायला का खाऊ नये? खरी गोष्ट आहे ते खावं, पण ते कोणी काय खावं याला पण नियम आहे. म्हणजे जे आहे ते सगळं जर खात असू, आपल्या तर ते राक्षसी लोकांना काहीच अंतर राहणार नाही. म्हणून आपण ही काळजी घेतली पाहिजे. तर एकाने असा प्रश्न विचारला एका भक्ताला की म्हणे माझा आहे म्हणे की मला माहित आहे कांदा लसूण आरोग्य, त्याचं म्हणणं होतं की कांदा लसणाचे त्याला फायदे त्यांनी बघितले ते की काय औषधात वापरतात. बरोबर आहे, आयुर्वेदात पण सांगितले काय औषधामध्ये कांदा आणि लसूण वापरून त्याचा उपयोग केला जातो. तर मला माहिती आहे म्हणे की हे आरोग्याला चांगलं आहे, आरोग्यप्रद आहे, आणि ते खाऊन सुद्धा मी हरे कृष्णाचा भक्त बनवू शकतो का, राहू शकतो का? तर मुद्दा समस्या हीच आहे की तुम्ही हरे कृष्ण भक्त तेव्हाच बनवू शकाल पूर्णपणे जेव्हा तुम्ही भगवंताचा प्रसादच खाल. आणि त्या भक्ताने हे ओळखायला हवं की मी प्रसाद खाऊ शकणार नाही, मग मला जर ते सुद्धा चालू ठेवायचं असेल तर कांदा लसूण, तर त्यामुळं तो भगवंताला प्रसन्न करू शकणार नाही, तो भगवंताचा प्रिय बनू शकत नाही. आणि तरी सुद्धा त्याला असं उत्तर दिले का भक्तांनी, तरी सुद्धा तुम्हाला ते खायचंच असेल, तुम्हाला वाटलं औषधी गुण आहेत, मग ते औषध म्हणून घ्या, कांदा लसूण म्हणून खाऊ नका. तर काही त्याच्या गोळ्या असतात लसणाचे किंवा कांद्याचे की जे काही विशिष्ट आजारावरती म्हणून उपाय, तर ते औषध म्हणून क्वचित घेणं ते वेगळं आहे. पण ते शिजवून तुम्ही भाजी किंवा तसं केल्यामुळे काय होणार आहे, त्याचा जो प्रभाव आहे मेंदूपर्यंत पोहोचेल, आणि कृष्ण भावना समजण्यासाठी काय होणार आहे, फार घातक ठरणार आहे. त्यामुळे आपण या गोष्टींची काळजी घेणं नितांत गरजेचं आणि आवश्यक आहे. आणि ते सुद्धा हे पाहायला पाहिजे की त्याला पर्याय म्हणून दुसरं काय आहे का हे बघितलं पाहिजे. असं नाही की ते आता घेतल्याशिवाय बरंच होणार नाही, हाच एकमेव उपाय, तर मग गोष्ट वेगळी. पण शक्यतो असं होत नाही, ते नाही चालत, तर ठीक आहे त्याच्यावर दुसरं पण आहे, हे पण घेऊ शकतात, असं पण आहे. तर हे पण आपण बघायला हवं की जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीमध्ये काय होणार नाही, म्हणजे तेच घेतलं पाहिजे अशी जी भावना आपल्यामध्ये रुजलेली त्यातनं आपण सुटू शकतो. कारण हे आपण लक्षात घ्यायला हवं या गोष्टी की ज्या गोष्टी भगवंताला चालत नाहीत, ज्या गोष्टी भगवंताला आवडत नाहीत, त्या गोष्टी आपल्याला आवडतात, तर असं व्हायलाच नाही पाहिजे. असं आपल्याला माहित आहे की आपण एखाद्याला कंठीमाळा पण देतो, तुळशीची माळा गळ्यात घालायला अनुमती तेव्हाच देतो जेव्हा त्याने काय केलेलं आहे, कांदा लसणाचं सेवन थांबवलं असेल तर. असं होऊ शकत नाही, कांदा लसूण पण खातोय आणि कंठीमाळ पण घातली असं आपण अनुमती कधीच देत नाही. कारण आपण इस्कॉन किंवा कृष्ण भावनेतले जे भक्त आहेत, आपण प्रत्येक गोष्टीचा संबंध कृष्णाशी जोडतो. हे कृष्ण तुळशीची मला कृष्णाला प्रिय आहे, ठीक आहे आपण धारण करू, पण ते कांदा असून कृष्णाला आवडत नाही, मग त्यामुळे आपण ते घेत नाही. एकाने प्रश्न विचारला, हो सगळं भगवंतांनी बनवलेलं आहे म्हणून खाल्लं तर काय बिघडलं? तो बिघडलं कुठं? काहीच बिघडलं नाही, खाऊ शकता, पण खाऊ शकता आणि परिणाम पण भोगावे लागतील तुम्हाला. मी सुरुवात सांगितलं, यू आर व्हॉट यू ईट.
तू तो आहेस जे तू खातोस. म्हणजे आपण जसं खाऊ अन्न तसं बनेल मन. तर कांदा लसणामध्ये सगळे बरेच भरपूर जे दोष आतापर्यंत चर्चा केली याची ते सगळे असल्यामुळं आपण ते खाल्ल्यामुळं तसंच बनणार आहे. पण दुसरं काही त्यात हे होणार नाही ना. मी सांगितलं प्रसादच सेवन केल्यामुळं प्रसादामय बनेल शरीर. आहार शुद्ध सत्वशुद्धी सत्वशुद्धी ध्रुवा स्मृती हे म्हणून म्हटलेलं की जे आपल्या मेंदूतल्या पेशी सूक्ष्म बनतील फाईन. का बरं कशामुळे बनते ते आपण भगवंताला अर्पण केला प्रसादच सेवन केल्यामुळे. आणि कांदा लसूण भगवंताला अर्पण करू शकत नाही आणि एखादा न करता जर खात असेल तरी सुद्धा काय त्याला त्याचं नुकसान तर भोगावंच लागणार. भले ते वनस्पतीपासून उत्पन्न झालं असेल त्यामुळे आपण निव्वळ आपल्याला आवडतं जिभेला आवडतं म्हणून खाणं एक प्रकार झाला. आणि एवढंच कशाला इव्हन सायंटिफिकली पण प्रूव्ह झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी की कांदा लसूण फार घातक आहेत म्हणून. एक तर दुर्गंधीमुळे घातक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कांदा लसूण खाण्याशिवाय त्यांचं जीवनच होत नाही जगू शकत तर त्यांच्या शरीरामध्ये पण बरेच विकार वगैरे उत्पन्न झालेले आहेत. आणि काही मेडिसिन्स असे आहेत की त्या औषधं घेताना कांदा लसूण सेवन करण्यासाठी वर्जक म्हणजे मना करण्यात येतं की हे तुम्ही खाल्लं तर हे गुण औषध तेवढा प्रभाव होणार नाही म्हणून. तशा बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत बरेच सगळे विचार आहेत बऱ्याच चर्चा आहे त्याच्यामध्ये. इतर पंथामध्ये पण त्याचं सेवन टाळतात कारण त्यांना माहित आहे की त्याचं सेवन केल्यामुळं आपलं जे मनावरचं नियंत्रण आहे इंद्रियावरचं नियंत्रण आहे ते आपण घालून बसू. कारण आपलं मन आपली इंद्रिय कशासाठी आहेत भगवंताच्या सेवेसाठी आहेत. असं आपल्याला माहित आहे की जो एक श्लोक आहे भक्ती रसामृतम श्लोक कसा आहे तो श्लोक असा आहे सर्वोपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेण ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते. तो श्लोक असा आहे की सर्व उपाधी ज्या लागलेत आपल्यामध्ये मी अमुक आहे मी हा तो सगळं मी शरीर आहे मी इथला आहे मी इथले सगळे जे उपाधी लेबल लागलेले आहे यातनं कधी सुटू शकतो जेव्हा आपल्या मन आणि इंद्रियाद्वारे या मन आणि इंद्रियांचे जे खरे स्वामी मालक चुकून आपण स्वतःला समजतोय तर खरे मालक कोण आहेत भगवंत कृष्ण आहेत. तर त्यांना जेव्हा आपण त्यांची जेव्हा सेवा करतो या मन आणि इंद्रियाद्वारे त्याला म्हटलेलं भक्ती. हे केल्यामुळे काय होणार आहे सगळ्या उपाधीतनं आपण सुटून जाऊ आणि आपण काय होणार आहे पुढे निर्मळ. तेव्हा आपण निर्मळ बनू सेवा केल्यामुळं भक्ती केल्यामुळे. लोक म्हणतात आमचं निर्मळच आहे मन सगळं आहे व्यवस्थित. नाही तसं होत नाही. मन काही प्रक्रिया न करताच कसं स्वच्छ राहील. एखादं कापड जरी असलं ते जर एकदम मळकट झालेलं आहे आपण म्हटलं समजा जेव्हा नवीन आणल्यावर जे कापड आहे तशा भावनेने आपण बघितलं की नाही ते स्वच्छ होतं नवीन होतं. आपण ते मळल्यावरच म्हटलं ते स्वच्छ आहे हो नवीनच आहे. मग आपल्या लोक म्हणतील काय झालं या व्यक्तीला कारण नवीन होतं हाताने ते स्वच्छ दिसत होतं हाताने. आता काय करायला हवं पुन्हा ते स्वच्छ करायला हवं. तर त्यामुळं ते स्वच्छ करत बसणे ते मळूने अशी जर काळजीच घेतली तर किती चांगलं होईल नाही. त्याचमुळं आपल्या आहारामध्ये कांदा लसणाचं सेवनच जर टाळलं आपण किती चांगलं होईल. पण बऱ्याच अडचण असते की आपले प्रश्न पण असे नाही कदाचित एक प्रश्न मीच असं हे करतो काय म्हणतो आमच्या घरामध्ये चटणीमध्ये टाकलं मग कसं करणार कसं आपण हे करणार. मग ते आपल्यावरती आपण निर्णय घ्यायचा. आपल्याला भगवंताला जे आवडतं ते घ्यायचं आवडतंय जे आवडत नाही ते घ्यायचं आहे का नाही ते आपण ठरवायचं. कारण भगवंताला आवडत नाही ते जर आपण घेतलं तर आपण भगवंताचे आवडते कसं बनू. म्हणून आपण त्याचं सेवन टाळण्यासाठी प्रयत्नशील असलंच पाहिजे निश्चितपणे. हरे कृष्ण.